निषाद अरुण चोरघे माझ्यासमोर तरुणाईचं एक प्रतिनिधी बसलेले आहेत. तरुण व्यक्तिमत्व की ज्याच्याकडून समाजाला भरपूर अपेक्षा असतात तरुणांकडून. आणि तरुणांकडे संकल्पना असतात, उन्मेष असतात. त्या हिशोबाने मी फक्त तुम्हाला 2 प्रश्न विचारणार. अरुण चोरघे तुमचे वडील, विलास चोरघे तुमचे काका, दोघेही बाळासाहेबांचे अनुयायी. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या मुशीतून तयार झालेले दोघे. त्यांचे तुम्ही वंशज, ते सगळे संस्कार तुमच्यावर आणि तुम्ही त्यांचा बोट धरून राजकारणात आला. तर मला त्यांचा प्रभाव, त्यांच्या कार्याचा प्रभाव तुमच्यावर किती झाला? असं बघायला गेलं तर माझा जन्म झाला तेव्हापासून मी राजकारण बघतो. कारण की लहानपणापासून मी बघितल्या बऱ्याच गोष्टी बघितल्या आयुष्यामध्ये. वडील जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत होते तेव्हापासून बघितलं. म्हणजे बाळासाहेबांपासून बघितलंय आणि दिघे साहेबांपासून बघितलंय. सर्व बघितलंय. राजकारण खूप बघितलंय. दिघे साहेब तर आमच्या घरी आलेले, बाळासाहेबांना भेटले आम्ही. दिघे साहेबांना पण बऱ्याच वेळा भेटायचो. तो काळ खूप वेगळा होता. त्याच्यानंतर मी माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याबरोबर जवळजवळ आज 20-22 वर्ष झाली मी बहुजन विकास आघाडीसाठी काम करतो. त्यांचं पण विजन एवढं सुंदर आहे की त्यांनी जे वसई तालुक्यासाठी जे केलेलं काम आहे, म्हणजे 1990ला पहिल्यांदा आप्पा आमदार झाले तेव्हापासून त्यांनी काय केलं. म्हणजे पहिले तर आम्ही लहानपणी, आम्हाला आठवते लहानपणी पाण्याचे केवढे प्रॉब्लेम्स होते, किती लोकांना हंड्यावर डोक्यावर हंडे घेऊन लांब लांब लोकांना जायला लागलं. तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या फुलपाड्याच्या डॅमचं तुम्हाला माहिती हो. असेल, भाऊ जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा 1 MLD चा आपला डॅम होता. तेव्हा विरारची लोकसंख्या पण 8-10 तुटपुंजी होते एकदम. त्या हिशोबाने तेवढा छोटा डॅम होता. नंतर जेव्हा आप्पा पहिले आमदार झाले तेव्हा त्यांनी पहिले सूर्याचं पाणी आणलं, सूर्या टप्पा 1, म्हणजे बेल्लारला पाणी आणलं, नंतर सूर्याचं पाणी आणलं. त्याच्यानंतर बरेच असे झाले की बाबा जवळजवळ आजच्या तारखेला, म्हणजे आज जर बघायला गेलं आता या 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये जवळजवळ आज 1 MLD पासून आज आपण जवळजवळ 430 MLD पर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे बरंच केवढी लोकसंख्या वाढली तरी त्याच्याबरोबर आपण प्रत्येक वेळोवेळी लोकांना पाणी द्यायचा प्रयत्न केला आणि आणून ठेवलं. आज आपली वसई विरार शहर महानगरपालिका ही मला असं वाटतं मुंबई नंतर ही एक महानगरपालिका आहे की जी आपल्या स्वतःचं धरण होणार आहे. म्हणजे आज तुम्हाला प्रकल्पाला माहिती असेल, आपण जवळजवळ 165 करोड रुपयाचा चेक त्या धरणासाठी घेतला. आणि तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये पण बरेच विषय झाले. म्हणजे पाण्याच्या बद्दल जी गोष्टी बोलायच्या तर तेव्हा हे धरणाचं जे आपलं धरण होतं त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग, मी स्वतः होतो, माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर आणि आपले राजेश पाटील जेव्हा आमदार होते तेव्हा आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांची मीटिंग केली. तेव्हा त्याच्याबरोबर देवेंद्र फडणवीसचे, म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री होते त्या टायमाचे, ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याशी मीटिंग केली. त्यांनी स्वतः सांगितलं की हे जे पाणी आपल्यासाठी रिझर्व ठेवलेलं होतं बिहारच्या प्रकल्प, तो तेव्हा दुसरे लोक मीरा भाईंदर महानगरपालिकावाले ते लोक मागत होते की बाबा हे MMRDA पाणी आहे, याच्यात तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. म्हणून तेव्हा पण मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे आपल्या लोकनेत्यांनी रिक्वेस्ट करून त्यांना सांगून की आम्ही एवढे एवढे पैसे जवळजवळ 2015च्या अगोदर भरलेले आहेत, तर तुम्ही आमच्या तो विचार झालाच पाहिजे त्या गोष्टीचा. आणि त्या गोष्टीचा त्यांनी सकारात्मक उत्तर देऊन ते आज धरण आपल्या स्वतःच्या मालकीचं होणार आहे. म्हणजे फ्युचरची 50 वर्ष, जवळजवळ 50 वर्ष आपल्याला पाण्याचा त्रास होणार नाही असं त्यांचं एक धोरण होतं. त्याच्याबरोबरच तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, म्हणजे तुम्ही जर आज बघायला गेलं तर आजच्या तारखेमध्ये आपण बोलतो वसई तालुक्यामध्ये हॉस्पिटल्स नाही, म्हणजे मोठं हॉस्पिटल जसं मुंबईला कसे मोठे मोठे हॉस्पिटल्स नाही तसं हॉस्पिटल नाहीये. पण त्याचं प्लॅनिंग आता म्हणजे जागेपासूनचे विषय आहेत बरेच, म्हणजे लांब विषय आहेत, पण तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगतो. जागा पहिले कोर्टासाठी अलॉट होती. त्या कोर्टाच्या अलॉट जागेसाठी वकिलांबरोबर 100 मीटिंग करून ती जागा तिकडून त्यांना वसईला करून दिली आणि मग ही जागा महानगरपालिकेच्या आपल्या या हॉस्पिटलसाठी रिझर्व करून घेतली, रिझर्व केली. त्याच्यानंतर तिकडचं प्लॅनिंग झालं, जवळजवळ 400 खाटांचं हॉस्पिटलचं प्लॅनिंग झालं, 250 कोटीचं हॉस्पिटलचं प्लॅनिंग झालं. त्याच ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्रीच्या केबिन मध्ये आम्ही होते. मला आठवते मी स्वतः होतो, म्हणजे असं कुठचं बोलायची गोष्ट नाही, मी स्वतः त्या मीटिंगला होतो. आणि त्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं, क्षितिज उद्या तुझा वाढदिवस आहे, उद्या 25 करोडचा चेक तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, महानगरपालिकेच्या अकाउंटला ट्रान्सफर केले आणि उद्या स्वतः जाऊन तू त्याचं भूमिपूजन. आम्ही भूमिपूजनाला गेले. आजच्या तारखेचे जे आमदार आहेत, आजचे आमदार
तुम्हाला माहिती असेल तेव्हा ते सांगतात की मी सगळं केलं, मी सगळं केलं, मी सगळं केलं. चला ठीक आहे, आम्ही मानतो तुम्ही केलं असेल. मग तुम्ही त्या टायमाला भूमिपूजनाला का आलेले? जर तुम्ही तेव्हा काय नव्हतं ना, तेव्हा काहीच केलं नव्हतं, तर मग तुम्ही त्यावेळेस यायची गरजच नाही तुम्हाला. तुम्ही तामझाम तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी खासदारांना घेऊन आले, कारण की खासदार त्या टायमाला पदावर होते. म्हणून तुम्ही खासदारांना आणला. तुम्ही स्वतः यायची तुम्हालाकडे काही हे नव्हतं ना, व्ह्यू नव्हता. पण तुम्ही आले त्यावेळी भूमिपूजन करायला झालं, तेव्हा पण आम्ही सगळे होते. ठीक आहे. बघा, तो विषय बोलण्यासारखा नसतो. कामं सगळे होत असतात, पदात कामं करतात. पण आम्ही जी केलेली कामं आहेत त्यांची आज हे लोक भूमिपूजन करतात आहे. सगळ्या खालच्या गोष्टी ज्या पण असतील, ज्यांनी फॉलोअप घेतलाय, आज मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना, की आम्ही जी केलेली महानगरपालिकेची कामं, म्हणजे नगरसेवकांनी गेलेले अर्ज, आज जे जे कोण उभे आहेत, पहिली गोष्ट म्हणजे तर आमच्या प्रभागात जे उभे आहेत ते सर्वच्या सर्व आमच्याकडे नगरसेवक होते. आज ते त्यांना तिकडे कुठच्या लालची पोळी कशा पायी गेले, अपेक्षा असते प्रत्येक माणसाला आहे, हे ठीक आहे. म्हणजे आम्ही केलेल्या कामाचा स्वाद हे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार का, हा महत्वाचा आहे. आम्हाला ते लोकांना सांगायचं आहे. आणि आम्हाला एकच गोष्ट, आमचं विजन म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेचं विजन एकच आहे की पूर्ण विकास. वसई विरारचा पूर्ण विकास हा झाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रभागातलं बोलायला गेलं तर ज्या प्रभागात मी लहानपणापासून वाढलोय, म्हणजे दुर्पट बेगर आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी आज उमेदवार म्हणून उभा आहे. तर त्या प्रभागातल्या मोठ्या मोठ्या समस्या बघायला गेलं तर आज स्लम एरिया खूप आहे, म्हणजे खूप स्लम आहे. बऱ्याच ठिकाणी रिझर्वेशन आहे, रिझर्वेशन मध्ये बऱ्याच बिल्डिंगी झाल्या. आज तुम्हाला माहिती असेल 41 बिल्डिंगी ज्या नालासोपारामध्ये ज्या 41 बिल्डिंगी तोडण्यात आल्या, त्या टायमाला बऱ्याच लोकांनी वचनं दिलेली तोडणार नाही, तोडणार नाही, तोडणार नाही. पण ठीक आहे, झालं. लोकांना घरातनं काढून तोडण्यात आलं. अशी एवढी एवढी दुर्दैवी व्यवस्था कधीच 35 वर्षात नव्हती. आणि आज आमच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या लोकांपर्यंत लोकांना माहिती आहे की ते खूप कसं आहे की लोक कमी पैशासाठी लोक वसई विरारला प्रेफर करतात. आज मुंबईमध्ये घर घ्यायला गेलं तर घेऊ शकतो का? मग जर कमी पैशामध्ये जर लोकांना घर पाहिजे असतील तर लोक वसई विरारकडे डायव्हर्ट होतात आणि लोक घेतात कमी पैशात घर. मग ते काय जास्त बघायला जात नाही. कधी 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 आता आज जवळजवळ 20-20 वर्ष अगोदर, 25-25 वर्ष अगोदर लोकांनी घरं घेतलेली आहेत. आज त्यांना कुठे माहिती नव्हतं तेव्हा की काय असते रिझर्वेशन, काय असतात, काय असते. लोकांनी घरं घेतली, पण एवढ्या 35 वर्षात कधीच त्यांना त्रास झाला नाही. आणि पुढची 35 वर्ष पण होऊन देणार नाही, हे बहुजन विकास आघाडीचं ध्येय आहे. आणि आम्ही त्यांच्या बरोबर राहू आणि त्यांच्या संपर्कात राहू. बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता हा जनतेशी जुडलेला माणूस आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये बहुजन विकास आघाडीच काम करते. आज तुम्ही दुसरं गोष्ट बघायला गेलं तर करोना काळ, म्हणजे तो काळ आपण बघतो. करोना काळामध्ये काय काय केलं, काय काय नाही केलं, सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आपल्या लोकनेते हितनेते ठाकूर त्यांच्या आदेशाने अख्ख्या वसई तालुक्यामध्ये काम केली. सर्व गोष्टीच कामं केली. जे लोकांना इंजेक्शन पाहिजे होती त्या टायमाला एक एक इंजेक्शनची किंमत 40,000, 50,000 तर तो काळ होता. त्या टायमाला पण लोकांना मदत करून आपण सगळ्या गोष्टी पुरवल्या. लोकांना किट दिले, लोकांना अन्नधान्य पुरवलं, लोकांना जेवण पुरवलं, लोकांच्या घरात लोकांना म्हणजे फवारणी बोलतात तसं आपल्या राऊत साहेबांनी सांगितलं. आरोग्याबद्दल तपासणी शिबिरं आणि रक्तदान शिबिरं, अशी खूप गोष्टी बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केली. म्हणजे आम्ही पण त्याच्यामध्ये होतो. आम्ही पण कार्यकर्ते म्हणूनच काम करतो. एक लक्षात ठेवा, बहुजन विकास आघाडी कार्यकर्ताच हे मोठं सगळ्यात पद आहे. आणि कार्यकर्ताच एक आहे. नेते येतात, नेते जातात, पण कार्यकर्त्याची इज्जत शेवटपर्यंत आप्पा प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतात, नावानिशी ओळखतात. त्याच्यामुळे कार्यकर्ताच मोठा आहे. आणि आम्ही सर्वजण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून कामं करतो. सर्वांचे सर्व कार्यकर्ते म्हणजे आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी उभा आहे. माझ्याबरोबर माननीय माजी सभापती, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊतजी आहे. परत त्याच्यानंतर धनंजय मिनू झा आहेत आणि प्रतिभा आपल्या माजी नगरसेविका प्रतिभा किशोर पाटील आहेत. म्हणजे आपण पण 2 जुने आणि 2 नवीन चेहरे त्याच्यामुळे कसं नवीन चेहऱ्यांना पण तरुणाईला प्रतिनिधित्व देतात. म्हणजे असं बरंच आपणचं विजन जे आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या गोष्टीला आम्ही फॉलो करतो आणि त्यामुळे आम्हाला आप्पांचा जो
तो आवडतो. आता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा आश्वासक प्रश्न, काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून ना, की पहिलीच टर्म आहे तुमची आणि पहिली टर्म मिळाल्यानंतर उमेदवाराच्या मनात काही संकल्पना असतात. मला हे करायचं आहे, की मला हे विजन, तसं तुमच्या एरियासाठी, विभागासाठी तुम्ही काय असं ठरवलंय, की हो बाबा मी हे तरी स्वप्न पूर्ण करेन, अशा प्रकारे काही? विजन्स तर खूप चांगले आहेत आणि खूप मोठे आहेत. प्रभाग क्रमांक 7 हा थोडा स्लम एरिया, थोडा वेल डेव्हलप एरिया आणि थोडा वेकेंट एरिया आहे. हं. त्याच्यामुळे पहिलं तर माझं प्राधान्य असेल की जे महानगरपालिकेची जे रिझर्वेशन्स आहेत, एमटी रिझर्वेशन्स, जिकडे अद्यापपर्यंत काहीच नाही झालेलं आहे, ते सगळे रिझर्वेशन्स महानगरपालिकेला हँडओव्हर करून द्यायचे. त्याच्यानंतर रस्ते, जे पण रस्ते आज आहेत ते रस्ते महानगरपालिकेला हँडओव्हर करून द्यायचे. त्याच्यामुळे वर्दळीचे सगळे मार्ग सुटे होतील. हं. परत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ऑलरेडी पश्चिम विरार महानगर शहर पालिकेतर्फे RCC रोडची कॉन्ट्रॅक्ट घेतली आहे. म्हणजे आपल्या फुलपाड्यामध्ये डॅम पासून ते गांधी चौक पर्यंत ऑलरेडी आम्ही 2024च्या अगोदरच ऑलरेडी RCC, तसं त्याच उद्देशाने पूर्णच्या पूर्ण प्रभाग क्रमांक 7 मधले रस्ते RCC झाले पाहिजे. म्हणजे फ्युचरमध्ये अजून 10 वर्ष तरी 15 वर्ष तरी त्या लोकांना परत त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. अजून परत जे पण सुशोभीकरण आहे, म्हणजे जी गार्डनची रिझर्वेशन आहे त्याच्यात सुशोभीकरण झाले पाहिजे. रस्त्याच्या आजूबाजूला त्याच्यात झाडं लावून त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. फुलपाड्यामध्ये एक स्मशानभूमी आहे, खूप जुनी आहे. मला असं वाटतं आमचे विलासबंधू चौरे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्यांनी त्याचं सुशोभीकरण केलेलं. जवळजवळ आज त्याला 15 वर्ष झाली. पण त्याच्यामध्ये पण थोडी त्याची दुर्दैवी व्यवस्था झालेली आहे. ती अशी सुशोभीकरण करून घ्यायची आहे की तिकडे अद्ययावत एकदम अद्ययावत घ्यायची, कारण की तिकडे गॅस जाण्याची फॅसिलिटी आहे, पण लोकांमध्ये पण अवेअरनेस नाही त्याच्यामध्ये की बाबा लोक त्या गोष्टी जात नाही. पण ठीक आहे, पण आजूबाजूचा जो पूर्ण परिसर आहे तिकडे एकदम अतिशय सुंदर बनवून त्याचं सुशोभीकरण करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो फुलपाड्याचा डॅम आहे, आज डॅम तुम्ही बघता, तो डॅम आहे तिकडे लोक आज सकाळी चालायला येतात. म्हणजे आपल्या युवा आमदारांचं खूप मोठं विजन होतं त्यासाठी. पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू. बारोण्याचा डोंगर आहे तिकडे जास्तीत जास्त झाडं आणि हिरवळ करायला, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला वनराई करायचा प्रयत्न करू. आणि बऱ्याच समाजांना, म्हणजे सगळ्या आपल्या जाती धर्म सगळ्या समाजासाठी आपण त्यांच्यासाठी समाज मंदिरं बांधू. परत बऱ्याच गोष्टी असतात की म्हणजे आपल्याकडे सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई सर्व समाज मंदिरांना एकत्र घेऊन चालायचं. त्याच्या व्यतिरिक्त उत्तर भारतीय समाज आहे त्यांच्यासाठी करायचं. असे खूप आहे. सगळ्या समाजातल्या घटकांना एकत्र घेऊन त्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे की जाती धर्माचं राजकारण करायचं नाही. आपण सर्वांना एकत्र घेऊन जाती धर्माला घेऊन एकत्र चालणारे आहोत आणि त्या गोष्टीतच राहायचं. त्याच्यामुळे विजन तर खूप आहे. बाकी कशी होतात ते लोक निवडून दिल्यानंतर आपण बघू त्याच्यावर 100% आम्ही तर लोकांकडे जातो, लोकांना सांगतो की आम्ही जे केलेलं काम आहे ते बघा आणि मग आम्हाला मत द्या. आमचं विजन ते, या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे की आम्ही ही गोष्ट केली आहे. या गोष्टीसाठी तुम्ही मत दिलं पाहिजे की आम्ही करोनामध्ये तुम्हाला सहकार्य केलं. या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला मत दिलं की आम्ही अडीअडचणीला आम्ही धावलो. ज्या ज्या सुविधा, सुख सुविधा केल्या, पाणी, रोड, रस्ते, गटर, या गोष्टी सगळ्या केल्या, त्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला मत दिलं. आम्हाला जाती धर्मावर मत मागायचं नाही. निशादजी, तुमचं खरोखर अभिनंदन आणि आभार एवढ्यासाठीच की लोकांना एक तरुण व्यक्तिमत्व, तरुण नेतृत्व किंवा तरुण उमेदवार हवे असतात. समाजाची निर्णय तुम्हाला आमदारांनी दिला, माजी आमदार साहेबांनी. तुमच्याकडून खरोखरच अपेक्षा आहेत, पण तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं की तुमच्याकडून काहीतरी चांगलं होण्याची शक्यता दाट आहे. तर तुमच्या विजयासाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. शुभेच्छा नाही, आशीर्वाद. आशीर्वाद.